सभागृहात म्हणताना मुख्यमंत्री असे म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा केली आणि त्यात त्यांनी म्हटलंय की सगळ्यात जास्त महाराजांच्या विरोधात किंवा महाराजांचा अपमान जो आहे तो नेहरूंनी केलेला, कसं बघतात या विधानाकडे? भाजप हा एक पक्ष असा आहे आणि त्यांचं जे मूळ आहे भाजपचं, त्या मुळाने कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान केलेला नाही, हे अनेक लिखाणामधूनही आपल्याला स्पष्ट होते। छत्रपती संभाजी महाराज असतील या शिवाजी महाराज असतील यांचा सातत्यानं अपमान त्या काळातही आजही भाजपच्याच मूळ व्यवस्थेपासून होते आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे। त्यामुळे मला त्या इतिहासात जायचं नाही आहे, पण कोल्हाटकरचा जो इश्यू आहे, अबू आझमीचा आज जसं ज्या पद्धतीने कारवाई त्याच्यावर केली त्याचं समर्थन आम्ही केलेलं आहे, पण सोलापूरकर आणि हे कोल्हाटकर विद्वान यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अशा लोकांवर कारवाई ही सरकार करत का नाही हा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी इतिहासात जाण्यापेक्षा आजच्या स्थितीला जे तुमच्या हातात आहे ते करण्यापेक्षा इतिहासात जायचं आणि आम्ही जेव्हा विरोधी पक्षाच्या वतीनं कोल्हाटकरांवर कारवाई करायची भूमिका आम्ही मांडली तर सत्ता पक्षाच्या मंत्र्यासकट आमदारासकट वेलमध्ये येऊन गोंधळ करण्याचं काम सत्ता पक्षाकडून झालेलं आहे। हा इतिहासाचा नाही आजची घटना आहे। म्हणजे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन आज विधानसभेमध्ये सत्ता पक्षाच्या भाजपच्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, हे आपल्याला सगळ्यांना दिसते आहे। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी इतिहासात जाण्यापेक्षा ह्या लोकांवर कारवाई करावी आणि तुमच्या भोवती जे छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषाचा अपमान करणारी जी मानसिकता तुमच्या सरकारमध्ये आणि पक्षामध्ये आहे त्याच्यावर तुम्ही आता कठोर कारवाई करायला निघालेले आहेत, हे महाराष्ट्राला आणि देशाला दाखवा। कोरटकर असेल, सोलापूरकर असतील यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी सत्तेच्या बाहेरून प्रेशर सरकारवर आणला जातोय? बिलकुल आहे। आखरी म्हणून मी मगाशी म्हणालो की त्या पद्धतीनं जे काही आज रणनीती सत्ता पक्षाकडून झाली, पाशवी बहुमताच्या आधारावर महापुरुषांचा अपमान करणाऱ्या अशा विषारी व्यक्तिमत्वांना कसं त्या ठिकाणी कॉपरेट केलं जाते आणि त्यांना संरक्षण दिलं जाते हे आपण पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे यांच्यावर दिल्लीमध्ये बसलेले यांचे आका जे आहेत त्यांचा दबाव आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। नाना कोकाटेंना पुन्हा कोर्टाने दिलासा दिलेला आहे। एकीकडे 1-1.5 आठवडा हा संपूर्ण कालावधी होता सरकारकडे त्यांचा राजीनामा घ्यायला, पण कारवाई झाली नाही। त्याच्यानंतर आता पुन्हा न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला आहे, ह्याकडे कसं पाहतो? राहुल गांधींच्या प्रकरणामध्ये त्यांना जसं सुरत हायकोर्टाने त्यांना सजा सुनावली तर केंद्रातल्या सरकारने तात्काळ त्यांचं सदस्यत्व रद्द केलं। त्याच्यानंतर त्यांचं जे घर होतं खासदारकीचं ते घर त्यांचं खाली करायला लावलं। मग राहुल गांधीसाठी वेगळा कायदा आणि कोकाटेसाठी वेगळा कायदा, म्हणजे हे दोन तोंडी जे साप असतात तशा पद्धतीचं राज्याचं सरकार वागते आहे, भाजप वागते आहे, हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे। आज त्यांनी स्थगिती आणली असेल पण ऑलरेडी त्यांना खालच्या कोर्टाने जी पनिशमेंट सुनावलेली होती त्यावेळेस राजीनामा का घेतला नाही आणि त्यांचं सदस्यत्व का रद्द केलं गेलं नाही त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं। नाना, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेल्यानंतर आता महायुतीमध्ये ते मंत्रिपद मिळावं यासाठी चढाओढ सुरू झाले का? कारण नावं अनेक समोर येत आहेत। बघा, त्यांच्या या सरकारमध्ये मंत्र्यांची किंमत किती आहे की नाही आहे मंत्र्यांनाच विचारा, त्यांच्या काय काय चाललेलं आहे। एक खातं असेल तर त्याचे 2 मंत्री झालेले आहेत, अनेक मंत्र्यांना अजूनपर्यंत कॅबिन मिळालेलं नाही। 5 तारखेत हॉटेलमध्ये मीटिंग घेतली जात आहे आणि ज्या पद्धतीनं मंत्र्यांमध्येच अस्वस्थता आहे, आमदार तर दूरचंच आहे, आमदारांना कळायलाच कारण नाही की काय चाललेलं आहे। त्याच्यामुळे या पाशवी बहुमताचं जे परिणाम आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला भोगावं लागते आहे।
राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला पंपाला विद्युत नाही, ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत, पिण्याचे पाण्याचे प्रश्न निर्माण झालेत, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव मिळत नाही, त्यांना पैसे मिळत नाही, बेरोजगारांचे प्रश्न आहे, महागाई रोज आवाळाला टेकत चाललेली आहे आणि ह्या सगळ्या परिस्थिती ज्या आहेत त्या आओकाच्या बाहेर चाललेल्या आहेत आणि सरकार मस्तीमध्ये वागते आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतोय। त्याचे परिणाम, या पाशवी बहुमताचे परिणाम राज्याच्या जनतेला भोगावं लागते आहे। आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये काल पण आणि आज पण सत्ता पक्षाचेच आमदार वेलमध्ये येतात आहेत, म्हणजे सरकारला अधिवेशन चालवायचं जबाबदारी त्यांची आहे, पण सत्ता पक्षाचेच आमदार वेलमध्ये येत असतील, मंत्री वेलमध्ये येत असतील तर हे सरकार गोंधळी सरकार आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय। नाना भाऊ, ज्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जो एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये जो पैशाचा मोठा गोंधळ झाला आणि पैसे जे अपव्यय करण्यात आला, या प्रकरणामध्ये कोर्टात गेलेल्या महिलांना नोटीस पाठवली की यामध्ये जो पैशाचा अफरातफरी झाली आहे, कोर्टाने विचारणा केली आहे सरकारला आणि त्या याच्यामध्ये मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्र दिलं आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे याला जबाबदार आहे या पैशाच्या अपव्ययामध्ये असं त्यामध्ये ठेवण्यात आलं आहे। काय माहिती तुमच्याकडे नेमकी द्यावं? मुख्य सचिवांनी जे ॲफिडेविट कोर्टामध्ये आज केलेलं आहे त्या ॲफिडेविटमध्ये जी काही भूमिका मुख्य सचिवांनी मांडलेली आहे ती भूमिका आपण पाहिली असेल तर मुख्य सचिवाच्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की या सगळ्या घटनेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे अर्बन डेव्हलपमेंट उपमुख्यमंत्री हेच त्याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीचं ॲफिडेविट मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज कोर्टामध्ये केलेलं आहे। या ॲफिडेविटची कॉपी माझ्या हातात आहे आणि त्याच्यामध्ये याला सगळ्यात दोषी कोण असेल तर एकनाथ शिंदे दोषी आहेत हे त्यांनी याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे एक मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे की सरकार आत्ताच आज औषधांच्या काळा बाजाराचा प्रश्न सुरू झालेला होता, कुठली तरी उत्तराखंडची कंपनी त्यांनी आणली, त्या कंपनीचा अतापत्ता नाही, सरकार स्वतः सांगते की त्या औषधी ज्या आणल्या गेल्या होत्या त्या औषधी सगळ्या निरर्थक होत्या, त्याचा काही उपयोग नव्हता, मानवी जीवनासाठी धोका होता, हे सरकारचंच उत्तरामध्ये सांगतात आहेत आणि हे सगळं सांगत असताना या महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवाशी खेळण्याचं पाप फक्त भ्रष्टाचारासाठी यांनी या महाराष्ट्राशी खेळलेलं आहे आणि त्याच्यामुळे अंगणवाडीचा असो, वॉटर सप्लायचा इश्यू असो, यवतमाळचा या सगळ्या प्रश्नामध्ये यांनी ज्या महिला मेळावे असतील त्याच्यामध्ये केलेला भ्रष्टाचार असेल, या सगळ्या याच्यामधला भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे। राज्याच्या मुख्य सचिवांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या विरोधात आणि आताच्या उपमुख्यमंत्र्याच्या विरोधात हे दोषी आहेत अशा पद्धतीचं ॲफिडेविट करून देण्याचं काम जे झालेलं आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे। त्यामुळे सरकारमध्ये असलेले हे जे भ्रष्टाचारी आणि उपद्रवी आणि महाराष्ट्राला लुटणारी जी मानसिकतेचे लोक बसलेले आहेत, या सगळ्यांना आता पाय उतार व्हावं लागेल, नाहीतर महाराष्ट्राची जनता या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही यांचा जॉब विचारू। आता राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झालेली आहे, उद्या या सगळ्या प्रश्नावरचा उहापोह आम्ही विधानसभेत करू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजेत आणि राज्याच्या जनतेला ज्यांनी सांगितलं पाहिजे की नेमकं काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे या ठिकाणी स्पष्ट झाले पाहिजे, ही भूमिका आमची राहणार आहे। नाना, एकनाथ शिंदे यांचा तुम्ही राजीनामा मागणार का या प्रकरणी? मी मुख्य सचिवांनी जेव्हा ॲफिडेविट केलेलं आहे कोर्टामध्ये, ती कॉपी तुमच्याकडे आली नसेल तर आम्ही पाठवतो, त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की हे दोषी आहेत, एकनाथ शिंदे त्याला दोषी आहेत अशा पद्धतीचं ॲफिडेविटमध्ये म्हटले गेलेलं आहे। मग आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसणारे एकनाथ शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवाच्याच ॲफिडेविटमध्ये ते दोषी असतील तर मुख्यमंत्र्यांनी आता त्याला उत्तर दिलं पाहिजे आणि त्या उत्तराची अपेक्षा आम्हाला आहे आणि उद्या आम्ही हा प्रश्न
राज्यपालांच्या अभिभाषणावरची या चर्चेमध्ये आम्ही उपस्थित करू. नानाभाऊ हिंदी अबू आदमी के बयान आज उसको निलंबित किया गया है, इसे किस तरह से आप देखते हैं? देखो, अत्याचारी मानसिकता का कोई समर्थन करे तो उसका समर्थन करने का कोई कारण ही नहीं. महाराष्ट्र के अस्मिता को जो भी कोई ठेस पहुंचाए उसके ऊपर कानूनी कार्रवाई हो, ये भूमिका कांग्रेस पार्टी की है और कांग्रेस पार्टी उसमें आज तक हमेशा उसके लिए लड़ाई करती रही है. तो आज जो कार्रवाई हुई उसका समर्थन हमने किया ही है, लेकिन छत्रपति शिवाजी महाराज का अवमान कोल्हाटकर और वो सोलापुरकर, ऐसे दो सरकार के लिए जो दिग्गज है, उनके अनुयायी है, जिनको प्रधानमंत्री ने उनको सम्मानित किया है, ऐसे व्यक्ति के ऊपर कार्रवाई क्यों नहीं की जा रही है? एक तरफ छत्रपति का सम्मान होना चाहिए, ये भूमिका बीजेपी और उनकी सरकार कर रही है. एक तरफ जो लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का अवमान किया है, अपमानित किया है, उनको सपोर्ट करने का काम कर रही है. दो मुँहे के जो सांप होते हैं, ऐसी भूमिका ये सरकार की और बीजेपी की है. उसका हमने जब विरोध किया, बताया उनको कि इनके ऊपर भी कार्रवाई करो, तो सत्ता पक्ष के एमएलएज और मंत्री विधानसभा का कामकाज बंद होना चाहिए, इसके लिए कोशिश कर रहे थे और छत्रपति शिवाजी महाराज का अवमान करने वाले को सपोर्ट कर रहे थे. यह आप सबने, देश ने और राज्य की जनता ने देखा है. तो इसलिए ये दो मुँहे जो सांप है, जो सरकार में बैठे हैं, उन्हें क्या मानसिकता है उनको उन्हें स्पष्ट करना चाहिए. एक सवाल काफ़ी अहम है, जैसे आप कह रहे हैं कि केवल अबू आजमी पे कार्रवाई की गई और बाकी के जो दो लोग हैं उनके ऊपर कार्रवाई नहीं की गई. क्या सरकार धर्म या जाति देख करके कार्रवाई कर रही है? देखो, केंद्र की सरकार हो या राज्य की सरकार हो, ये संविधान को मानने वाली सरकार नहीं है. जब भी आती है सरकार, जब भी कोई भूमिका लेना है तो धर्म के आधार पे लेते हुए देखा है. चुनाव हो, चुनाव के बाद हो, सरकार में बैठने के बाद हो. और इसलिए जो संवैधानिक व्यवस्था को मानने वाले लोग नहीं है, वो जो सरकार में बैठे हैं, तो उनसे क्या उम्मीद ली जाए. तो मैं अबू आजमी मुस्लिम है करके कार्रवाई किया है, उसका कभी मैं समर्थन नहीं करूँगा. लेकिन मैं इतना कहना चाहूँगा कि जो भी कोई हो जो गलत व्यवस्था का समर्थन कर रहा हो, तो उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए. धर्म के आधार पर कार्रवाई नहीं होना चाहिए. बीजेपी के एक नेता मिनिस्टर है जयकुमार गोरे, जिनके ऊपर काफ़ी सीरियस एलिगेशंस किए गए हैं और ये मतलब 3 हफ्तों में ये तीसरे ऐसे मंत्री है जिनके ऊपर इतने सीरियस एलिगेशंस किए गए हैं. मैंने आपको कई बार मैंने कहा है कि महाराष्ट्र के मंत्रिमंडल में 65% दागी मंत्री बैठे हैं. ये तो अभी शुरू हुई है, 1 विकेट गई, अभी बहुत सारी विकेट जाने वाली है. अब जो महाराष्ट्र में इस तरह के दागी मंत्री, एक तरफ लाडली बहन का काम बताने का और वही लाडली बहन को बेइज्जत करने का काम ये सरकार करती है, तो सरकार ने सोचना है. हम इशू को तो उठाएंगे, लेकिन मैंने कई बार कहा है कि 65% दागी मंत्री इस मंत्रिमंडल में बैठे हुए. मुख्यमंत्री में दम है, एक मुंडे नहीं, जितने लोग हैं दागी, उनके ऊपर कार्रवाई करना चाहिए. सुजाता सोनिक का एक विपक्ष का वो सामने आया है. कमजोर पड़ रही है क्या कि जो दागी मंत्री है उनका विकेट लेने में? नहीं, हमारा तो नहीं, हम तो लड़ ही रहे हैं. थोड़ा मीडिया ने भी अभी जैसे जयकुमार गोरे के बारे में बात किया है, थोड़ा सा उसका, बैठी है वो लेडी बेचारी न्याय मांगने के लिए, उसका इंटरव्यू थोड़ा दिखाइए लोगों को, तो थोड़ा अच्छा रहेगा. हमने उस बात को हमने जोर शोर से रखा है. और एक जयकुमार गोरे नहीं, ऐसे कई मंत्री है जो 65% मंत्री की मैं बात कर रहा हूँ, वो मंत्रियों के यही हाल है. मुख्य सचिव सुजाता सोनिक द्वारा एकनाथ शिंदे पर गंभीर घोटाले के आरोप लगाए गए हैं. ये यवतमाल की घटना है और यवतमाल के घटना में मुख्यमंत्री ने भ्रष्टाचार किया है, ये उसमें स्पष्ट हुआ है.
मुख्य सचिव सुजाता सोनिक ने उसमें कोर्ट में एफिडेविट कर ये सब भ्रष्टाचार के दोषी एकनाथ शिंदे है, इस तरह का एक क्लियर एफिडेविट उन्हें आज माननीय कोर्ट में दिया है। और इसलिए मुख्यमंत्री जी ने, उनका दायित्व बनता है कि उनके बाजू में बैठे हुए उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगर भ्रष्टाचार के आरोप में खुद राज्य के मुख्य सचिव कोर्ट में एफिडेविट करके देते हैं तो उसका डिसीजन उनको लेना है। राज्यपाल महोदय के अभिभाषण पे चर्चा है, हम कल इस इशू को उठाएंगे विधानसभा में और हम इस इशू को जोर शोर से रखेंगे। राज्य में बैठी हुई है दागी सरकार, भ्रष्टाचारी सरकार, और इनका जो मुखिया है मुख्यमंत्री, इन्हें इस नहीं तो अलीबाबा 40 चोर ऐसा ये सरकार को ये मैसेज नहीं जाना चाहिए। महाराष्ट्र एक प्रगत राज्य रहा है, पूर्वग्रामी विचार का रहा है, और महाराष्ट्र में अगर अलीबाबा 40 चोर की अगर उपमा दी जाए तो ये हमें भी अच्छी नहीं लगेगी। और इसलिए मुख्यमंत्री ने अलीबाबा 40 चोर की गैंग ना बनाए, ये हमारा उनको एक सजेशन है। और जो भी है 40 चोर उनके साथ बैठे हुए हैं, जैसे खुद मुख्य सचिव ने एफिडेविट में कहा है, तो ऐसे सब चोरों को बाहर निकालना चाहिए, उनके ऊपर एक्शन लेना चाहिए, ये भूमिका हमारी है। सर, उदय सावंत ये कहते हैं कि जो एफिडेविट में आरोप है उसमें शिंदे साहब मुख्यमंत्री नहीं थे बल्कि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री थे, तो शिंदे साहब का इसमें कुछ नहीं। उन्होंने कहा कि नहीं, मैंने जो एफिडेविट देखा है वो एफिडेविट में खुद 2019 वर्तमान मुख्यमंत्री देखो, अरे मेरा देखो ना, आपको नहीं पढ़ता होगा तो पढ़ लीजिए, मैं आपको देता हूँ। तो या उनको नहीं पढ़ने आया होगा, उन्हें चीफ मिनिस्टर डिसाइडेड कंडक्ट पार्टी जो थी, पार्टी जो इस कार्यक्रम को आयोजित की गई थी, उसको फाइनल ऑर्डर जो दिया था वो एकनाथ शिंदे ने दिया है, अर्बन डेवलपमेंट के जो मंत्री थे, और उन्हें खुद वो ऑर्डर दिया है, उनका एकनाथ शिंदे का नाम लिखा है इसमें। तो अब मुझे लगता है कि एकनाथ शिंदे का जब नाम चीफ सेक्रेटरी लिख रही है, तो एकनाथ शिंदे के मंत्री अगर बोलते हैं कि फडणवीस का समय का है, तो मुझे लगता है कि अब दोनों में क्या जो है, अभी एक नया क्लू आपने हमको दिया है, तो अभी मुख्यमंत्री ने इसका जवाब देना है कि एकनाथ शिंदे है कि फडणवीस है, तो ये हम लोगों को देना चाहिए। और ये एफिडेविट में उनका नाम लिखा गया है एकनाथ शिंदे का, तो इसका मतलब है कि दाल काली हो गई है, दाल में काला नहीं है, दाल ही काली हो गई है। ऐसा एक अब ये सरकार में एक नया भ्रष्टाचार का एक नया मुहिम ये सरकार ने शुरू की है। सर, आज कांग्रेस की 4 बजे बैठक है, बैठक किसके लिए है और कल राहुल गांधी का महाराष्ट्र दौरा है, क्या मुख्य होगा? क्या कुछ है जो इस बैठक में जो है चर्चा की जाएगी? देखो, संगठन के बारे में चर्चा होगी और विधिमंडल का जो कामकाज चल रहा है इसके बारे में चर्चा होगी, और उसके लिए मीटिंग है। हमारे प्रभारी रमेश चन्नीथला जी आए हैं, उनके अध्यक्षता में ये मीटिंग होगी। और महाराष्ट्र में कांग्रेस की ताकत और कैसी बढ़ा सकते हैं, कांग्रेस की ताकत है महाराष्ट्र में, और ताकत कैसी बढ़ाई जाए उसके ऊपर हमारा मंथन होगा। महिला सुरक्षा नहीं, इनका हिंदी महिला सुरक्षा एक काफ़ी अहम विषय है महाराष्ट्र में। पहले पुणे की घटना सामने आई, अभी 4 दिन पहले की घटना, संडे की घटना है इनफैक्ट, मुंबई जैसे शहर में एक लड़की को जिंदा जला दिया जाता है। कैसे देखते हैं आप कि लॉ एंड ऑर्डर क्या पूरे महाराष्ट्र में पूरी तरीके से जो है वो बैठ गई है क्या? महाराष्ट्र में हमारी लाडली बहन सुरक्षित नहीं है, ये कई घटनाओं का आधार देके हम क्लियर कर सकते हैं। ये आरोप नहीं है, वस्तुस्थिति है। स्वारगेट की घटना, उसके बाद में कई घटनाएं हुई हैं। खुद राज्य के मंत्री के विरोध में एक महिला आंदोलन करते बैठी हुई है। तो महाराष्ट्र में हमारी लाडली बहन सुरक्षित नहीं है, और लाडली बहन का वोट तो ले लिया, लेकिन लाडली बहन महाराष्ट्र में असुरक्षित हो गई है।
नाना 5 वाजता छावा चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे आयनॉक्सला. विरोधी पक्षांच्या आमदारांना त्याचं निमंत्रण आहे. तुम्ही खासदार पडोलेसहित तुम्ही उपस्थित असणार आहात का? या आम्हाला कुठलंच निमंत्रण नाही आहे, त्याच्यामुळे बिन बुलाए मेहमान हम नहीं बनेंगे. छावा पिक्चर है जो हम अपने घर में भी देख लेंगे, उसमें क्या इशू है. लेकिन ये सब लोगों को दिखाने का पीछे का जो कारण है वो स्पष्ट होना चाहिए. छत्रपति जैसे इनका भी व्यवहार में आना चाहिए, सिर्फ यहाँ से नहीं तो पूरे शरीर में छत्रपति की जो भूमिका थी उसके आधार पर ये सरकार ने काम करना चाहिए. यही हमारी भूमिका है. महिला शक्ति कायदा जो है वो अभी तक लागू नहीं किया गया, क्या कारण है कि जो महिला महाराष्ट्र की असुरक्षित है और ये कायदा सुव्यवस्था जो है वो भी बिगड़ती जा रही है, इस पर किसी का कंट्रोल नहीं किया. देखो, हमने शक्ति कानून बनाया था, माननीय राष्ट्रपति महोदय की तरफ हमने भेजा था, लेकिन अब उस कानून को राष्ट्रपति महोदय की तरफ से वापस भेजने की कोशिश शुरू हो चुकी है. हमें पता चला है कुछ और रूल किया जा रहा है, ऐसा उनका कोई आरोप है. हमारे पास कानून है महिलाओं की सुरक्षा के लिए, इसलिए ये कानून डबल लागू नहीं कर सकते, ऐसा इस तरह का कहा जा रहा है. शक्ति कानून लगना चाहिए, महिलाओं की सुरक्षा में उसमें मदद होना चाहिए. ये भूमिका हमारी है. महाराष्ट्र में कानून व्यवस्था खत्म हो चुकी है, ये बार बार स्पष्ट हो रहा है. थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.